पुण्यामधलं पोर्श कार अपघात प्रकरण चांगलंच गाजलं। मात्र सरकार अजून सुद्धा अग्रवाल कुटुंबावरती मेहरबान असल्याचं दिसून येतंय। साताऱ्यामध्ये कारवाई केलेली शासकीय जागा पुन्हा एकदा अग्रवाल यांच्या ताब्यात देण्यात आलेली आहे। राजकीय व्यक्तींच्या हस्तक्षेपामुळे गुप्त पद्धतीने हा आदेश काढण्यात आला। काय आहे हे प्रकरण पाहूयात। पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरण चांगलंच चर्चेत राहिलं। या प्रकरणात अग्रवाल कुटुंबाचे एकाहून एक कारनामे पाहून सगळेच अवाक झाले होते। नशेत 2 जीवांना चिरडणारा नातू, मुलाला वाचवण्यासाठी पोलीस आणि न्यायव्यवस्था धाब्यावर बसवणारा बाप आणि कुख्यात गुंड छोटा राजन सोबत संबंध असलेला आजोबा, असं अग्रवाल बाप बेट्यांचं त्रिकूट पुन्हा एकदा चर्चेत आलं। पुण्यातील पोर्श कार अपघातानंतर विशाल अग्रवाल यांचं महाबळेश्वर कनेक्शन उघड झालं होतं। महाबळेश्वरमध्ये विशाल अग्रवाल यांनी शासकीय जागा भाडेतत्वावर घेतली होती। 30 वर्षांसाठी या जागेचा वापर रहिवाशाकरता करणं अपेक्षित होतं। मात्र अग्रवाल यांनी या जागेमध्ये पंचतारांकित MPG क्लब हे हॉटेल सुरू केलं। पोर्श कार अपघातानंतर या जागेचा वादही उजेडात आला। यानंतर शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आणि हॉटेल सील करण्यात आलं। 1 वर्ष उलटल्यानंतर सातारा जिल्हा प्रशासनानं हॉटेल पुन्हा अग्रवाल कुटुंबियांच्या ताब्यात दिलं। ही सगळी प्रक्रिया अगदी गुप्त पद्धतीनं पार पडल्याचं निदर्शनास आलंय। यासाठी जिल्हा प्रशासनावर मोठा राजकीय दबाव असल्याची चर्चा आहे। जिल्हा प्रशासनाच्या नव्या आदेशानुसार अग्रवाल कुटुंबाला वाणिज्य वापर थांबवण्याचे निर्देश देण्यात आले। मात्र सरकारची फसवणूक करणाऱ्या कुटुंबावर प्रशासन इतकं मेहरबान का झालंय, हाच वादाचा मुद्दा आहे। नमस्कार, मी अभयसिंह हवलदार, किल्लेदार प्रतापगड। MPG क्लब महाबळेश्वर जे विशाल अग्रवालचं होतं, त्यांच्या विरोधात 23 एप्रिल 2024 रोजी मी तक्रार दिली होती। त्या तक्रारीच्या अनुषंगाने तत्कालीन जिल्हाधिकारी दुड्डी यांनी त्यांचं बार सील केलं, अनधिकृत बांधकाम तोडलं, हॉटेल सील केलं। या गोष्टीला 1.5 वर्ष झालीत। माझ्या तक्रारीमध्ये पहिल्यांदाच होतं की ज्यांनी भाडेपट्ट्याचं नियमांचं उल्लंघन केलं त्यांना परत देण्यात येऊ नये। तरी देखील 1.5 वर्षांनी असा कुठला करिश्मा झाला जे पुन्हा तीच लीज म्हणजे तेच भाडेपट्टीदार म्हणून विशाल अग्रवाल यांना पुन्हा देण्यात आलं। मुळात त्या मिळकती माझी तक्रार अशी होती की त्याचा जो आपण मुख्य त्यांचा प्रवेशद्वार आहे त्यावरती जो बोर्ड फलक लिहिला आहे त्याच्यावरती पूर्णपणे त्यांनीच लिहिलेला आहे की रहिवास वापर, तरी देखील तिथे वाणिज्य वापर केला जात होता। कार अपघातानंतर आरोपीला वाचवण्यासाठी धावून येणाऱ्या आमदार सुनील टिंगरेंचे हात चांगलेच पोळले। पण अग्रवाल कुटुंबाचं राजकीय कनेक्शन एखाद्या आमदारापुरतं मर्यादित नाही, हेच या प्रकरणातनं दिसतंय। शासकीय मिळकतीचा ताबा पुन्हा अग्रवाल कुटुंबाला दिल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले। प्रशासकीय यंत्रणेकडून सांगण्यात आलं, सर्वात महत्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी या MPG क्लबवर बुलडोझर फिरवा असा एकेरी उल्लेख वेगळ्या पद्धतीने करून या ठिकाणचं अनधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेशच जणू त्यांनी दिले। एका बाजूला असं असताना दुसऱ्या बाजूला हीच प्रॉपर्टी अग्रवाल कुटुंबियांकडे असलेली ही प्रॉपर्टी पुन्हा आता अग्रवाल कुटुंबियांकडे देण्याचं सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडून तसे आदेश देण्यात आलेले आहे। आता हे सगळं ऐकत असताना दुसरी बाजू महत्वाची म्हणजे जी अग्रवाल कुटुंबियांकडे असलेली जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी लीजवर म्हणजे खाजगी वापरासाठी असलेली प्रॉपर्टी देण्यात आलेली होती, जो काही कालावधीमध्ये देण्यात आली होती। मात्र ही संपूर्ण प्रॉपर्टीवरती 5 स्टार हॉटेल स्थापन करून यांनी वेगळ्या पद्धतीने ह्याचा वापर करत असल्याचं एकंदरीत समोर आलेलं होतं। अग्रवाल कुटुंबासाठी सातारा जिल्हा प्रशासनावर दबाव टाकणारा राजकीय नेता कोण आहे? शासकीय मिळकतीचा गैरवापर झाला, प्रशासनाची फसवणूक केली, तरी प्रशासन अग्रवाल कुटुंबावर मेहरबान का झालंय? जिल्हाधिकाऱ्यांनी मालमत्तेचा व्यावसायिक वापर न करण्याचे आदेश दिले, मात्र नियम धाब्यावर बसवण्याची सवय असलेलं अग्रवाल कुटुंब या निर्देशांचं पालन करेल का? आदेशात मिळकत धारकाला काही बदल करायचे असल्यास परवानगी बंधनकारक केली आहे, मात्र या आदेशामुळे अग्रवाल कुटुंबाचा हॉटेल चालवण्याचा मार्ग मोकळा होईल का? अशा अनेक प्रश्नांमुळे शासकीय अधिकारी आणि राजकीय नेत्यांबाबत संशय निर्माण झालाय। मागच्या 1.25 वर्षापूर्वी जे पोर्श प्रकरण घडलं त्या प्रकरणामध्ये एकूणच रक्ताचे नमुने बदलणे किंवा त्या मुलावर गुन्हा दाखल होऊ नये किंवा त्याला अल्पवयीन दाखवणे, याच्यामध्ये काही शासकीय कर्मचाऱ्यांचा अधिकाऱ्यांचा बळी देण्याचा प्रयत्न झाला। पण त्यावेळेस सुद्धा आमचा थेट आरोप होता याच्यामध्ये थेट महायुती सरकार सहभागी आहे। महायुतीतले हे घटक पक्ष
अग्रवालांना मदत करतात. अग्रवालांचे त्यांचे कुठेतरी आर्थिक आणि बाकीचे व्यावहारिक संबंध आलेले आहेत आणि ते कागदोपत्री पण आले. त्याच्यामुळे या संदर्भामध्ये त्यांचाही CDR जर तपासला त्याच्यातून तपासात त्या का बऱ्याच गोष्टी उजेडात येतील असं आजही आमचं थेट म्हणणं आहे. अग्रवाल या कुटुंबावरती एवढा कोणाचा राजकीय वर्धहस्त आहे हे या निमित्तानं पुढं आलंच पाहिजे. जर सामान्य कुटुंबातलं किंवा कुठल्या गरीब कुटुंबाचं जर थोडं जरी अतिक्रमण असेल तर त्याच्यावरती प्रशासन बुलडोजर चालवून त्यांचं संपूर्ण कुटुंब घरदार उद्ध्वस्त करतं. मग अग्रवाल कुटुंब जे पोर्शे कारमध्ये त्यांनी जो गुन्हा केलेला आहे अशा प्रकरणात असताना देखील त्यांच्यावरती जिल्हाधिकारी यांची एवढी मेहरबानी का आहे हा प्रश्न हा संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला आहे. अग्रवाल कुटुंबावर मेहरबान असलेले नेते आणि अधिकारी उजेडात येणार का? नेते आणि अपराधी वृत्तीच्या व्यावसायिकांचं साटलोटं उघड होणार का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं सर्वसामान्य नागरिकांना हवी आहेत. राहुल तपासे, NDTV मराठी, सातारा.